नमस्कार, मी सायली. युगांधर महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. चला जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी. ताज्या घडामोडीसाठी युगांधर महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 परिसरात भररस्त्यात एका तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. या थरारक हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार जुन्या वादातून आणि पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. भरदिवसा झालेल्या या हल्ल्यात आरोपीने धारदार शस्त्राने तरुणावर सपासप वार करत त्याची हत्या केली. घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणाचा वेगाने तपास करत पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली असून हत्येमागील नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे. या धक्कादायक घटनेमुळे उल्हासनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलेली आहे. यामध्ये दोन ओळखीच्या तरुणांमध्ये आपसात वाद होऊन त्यातील एका तरुणाने चाकूने त्याला भुकसलेला आहे. घटनास्थळी माहिती मिळताच त्वरित आमचे पोलीस निरीक्षक आणि तपास पथकातील अधिकारी कर्मचारी पोहोचले आणि त्यानंतर जो जखमी होता त्याला बालाजी हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलेला आहे आणि तिथून त्याला सेंट्रल हॉस्पिटलला पाठवण्यात आलेला आहे. यातील जो मारेकरी होता याला त्वरित हिललाईन तपास पथकातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पकडलेला आहे आणि पुढील कायदेशीर कारवाई करण्याचं काम जे आहे ते विठ्ठलवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत सुरू आहे. या घटनेसंदर्भाने नक्की काय कारणाने त्यांच्यात भांडणं होऊन आपसात वाद होऊन त्यांची मारामारी आणि पुढचा सबसिक्वेंट जे चाकूने मारण्याची क्रिया झालेली आहे या संदर्भाने आम्ही तपास करत आहोत. याबद्दल लवकरच आम्ही माहिती प्रस्तुत करू. यामध्ये अनीस सिंग म्हणून आरोपीचे नाव आहे आणि त्याने संबंधित जो जखमी आहे त्याला चाकूने त्याला मारलेला आहे. मानेजवळ आणि पोटाजवळ त्याने चाकूने मारलेला आहे आणि पुढील तपास जे आहे ते पोलीस निरीक्षक श्री गोडसे करत आहेत. यातील जखमीचं नाव सरताज सिंग लबाना आहे. त्याला सतनाम सिंग पण असं बोललं जातं.